श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण स्वामींवर शंका घेतो तेव्हा स्वामी शांत राहतात, पण जेव्हा आपण अढळ श्रद्धा ठेवतो तेव्हा ते आपलं संपूर्ण आयुष्य बदलतो. ही गोष्ट आहे अशाच एका भक्ताची, ज्याने विश्वास हरवला नाही आणि मिळवलं स्वामींचं खरं प्रेम. स्वामी समर्थांचा खरा भक्त. स्वामी समर्थांचे एक भक्त होते जे आपल्या साधनेच्या आणि भक्तीच्या दिनचर्यासाठी प्रसिद्ध होते. सकाळी 4 वाजता उठणे, दैनंदिन दिनचर्या आटोपणे, त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा नामजप करणे आणि संपूर्ण दिवस भक्तीमध्ये रमणे हाच त्यांचा दिनक्रम होता. आश्रमात ते शिष्यांना शिकवत, ध्यानधारणा कशी करावी हे समजावून सांगत आणि संपूर्ण भक्तिमय जीवन ते जगत होते. सकाळी उठल्यानंतर दररोज नदीकाठी फिरायला जायचे. एके दिवशी सकाळ असेच फिरायला गेले होते. अचानक त्यांच्या नजरेस एक देवदूत दिसले. कारण ते भक्त अनेक वर्षांपासून स्वामींची उपासना करत होते. त्यांना लगेच समजले हे कोणी सामान्य व्यक्ती नाही, हे देवदूत आहेत. त्यांच्या हातात एक डायरी होती. भक्त ताबडतोब त्यांच्याजवळ गेले, प्रणाम केला आणि नम्रपणे विचारलं, माझं मन सांगते की ही सामान्य डायरी नाही, यात काय आहे? देवदूत हसत म्हणाले, तुम्ही ओळखलं हे तुमचं भाग्यच आहे. ही एक यादी आहे ज्यामध्ये अशा लोकांचं नाव आहेत जे स्वामींवर प्रेम करतात. जे भक्त होते त्यांच्या मनात एक विचार आला की या यादीमध्ये माझं नाव असेल का? जे देवदूत होते त्यांना त्यांनी विचारलं, कृपया मला पाहू द्या, या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत? देवदूताने ती डायरी त्याच्याकडे दिली. भक्ताने पान पलटायला सुरुवात केली. नाव वाचत गेला, पण आश्चर्य म्हणजे त्या संपूर्ण डायरीत त्याचं नावच नव्हतं. ते शांतपणे हसले आणि ती डायरी परत देवदूताला दिली. नम्रपणाने म्हणाले, धन्यवाद, जय श्री स्वामी समर्थ, आणि परत आपल्या भक्तीच्या मार्गावरती निघून गेले. त्या दिवशी सुद्धा रोजच्या प्रमाणे भक्ती केली, शिष्यांना शिकवलं, नामजप केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी फेरफटका मारताना पुन्हा एकदा तेच देवदूत त्यांना दिसले. भक्त पुन्हा त्यांच्याजवळ गेले, प्रणाम केला आणि पुढे गेले. तेव्हा देवदूत म्हणाले, आज तुम्ही डायरी नाही पाहणार का? भक्त म्हणाले, नाही, आज काही पाहण्याची गरजच नाही. पण देवदूतने आग्रहाने म्हणाले, एकदा तरी पहा. भक्ताने ती डायरी उघडली आणि पहिल्याच पानावरती त्यांचं नाव होतं. भक्त चकित झाले. ते म्हणाले, काल तर माझं नाव नव्हतं आणि आज ते सगळ्यात वर कसं? देवदूत शांतपणे हसले. काल जी डायरी होती ज्यामध्ये अशा लोकांची नावं होती जे स्वामींवर प्रेम करतात, पण आज जी डायरी आहे त्यामध्ये जी नावे आहेत त्यांच्यावर स्वामी प्रेम करतात. हे ऐकताच भक्त भावूक झाले, डोळ्यात अश्रू वाहू लागले. जमिनीवर बसले, हात जोडून म्हणाले, हे स्वामी, जर मी काल तुमच्यावर शंका घेतली असती, रागवलो असतो, तर कदाचित आज मला तुमचं प्रेम मिळालंच नसतं. पण माझा विश्वास अढळ राहिला, म्हणून आज तुमच्या यादीत माझं पहिलं नाव आहे. ही गोष्ट त्या भक्ताची नाही, ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे. कधीकधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही, म्हणून आपण नाराज होतो, स्वामींपासून लांब जातो. पण आपल्याला फक्त मागत नाही राहिलं पाहिजे, तर न तुटणारा विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवतो तेव्हा ते सुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम करत असतात. श्री स्वामी समर्थ.